गीता अध्याय 6 श्लोक पहिला. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. श्रीभगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स सन्न्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. ओम श्री परमात्मने नमः. रचा उच्चार पूर्ण करायचा. बरेच जण अर्धा र म्हणतात, तिथे परमात्मने नमः असा उच्चार आहे. अथ षष्ठो, दोन्ही श पोटफोड्या होऊ देत. अथ षष्ठोऽध्यायः. ष्ठो वाढवायचा आणि अवग्रहावर आघात घ्यायचा. अध्यायः असं ऐकू आलं पाहिजे. श्री भगवानुवाच. ग पूर्ण म्हणायचा. खूप जण इथे अर्धा ग म्हणतात, तो उच्चार चुकीचा आहे. श्री भगवानुवाच अनाश्रितः अर्धा विसर्गोच्चार. कर्मफलं अनुस्वाराचा ङ. कार्यं पुन्हा अनुस्वाराचा ङ. अनुस्वाराच्या पुढे क ख ग घ ङ आल्यास अनुस्वाराचा ङ असा उच्चार करावा. इथे दोन्ही ठिकाणी पुढे क आलाय अनुस्वाराच्या पुढे, म्हणून दोन्हीकडे ङ असा उच्चार होईल. कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च, दोन्ही वेलांट्या दीर्घ आहेत तसा उच्चार होऊ दे. न निरग्निर्न चाक्रियः. नी नंतरचा जो र आहे त्याच्यावर आघात येईल. र बरोबर अर्धा ग म्हणायचा. उरलेला जो नी आहे त्याच्यावर पण आघात घ्यायचा आणि त्याच्याबरोबर निर म्हणजे रचा उच्चार करायचा. न चाक्रियः, चा पूर्ण म्हणून क्रियः म्हणायचा. श्री भगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः 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 स सन्न्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः 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 स सन्न्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. श्रीभगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स सन्न्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. संधी विग्रह. अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः सः सन्न्यासी च योगी च न निरग्निः न च अक्रियः. जेव्हा आपण संधी विग्रह करतो तेव्हा एक एक सुट्टा शब्द असतो, त्यामुळे तिथे अनुस्वाराचे सगळीकडे म म्हणायचे असतात. जेव्हा आपण पठण करतो तेव्हा पुढे जो उच्चार आला आहे, पुढे जे अक्षर आलेलं आहे त्यानुसार परसवर्ण पद्धतीने अनुस्वाराचा उच्चार करतो. पण जेव्हा आपण संधी फोडतो किंवा संधी विग्रह करतो तेव्हा प्रत्येक शब्द सुट्टा असतो, त्यामुळे तिथे सगळीकडे जर अनुस्वार असेल तर त्याचा म होतो. अनाश्रितः म्हणजे
आश्रय न घेणारा. कर्मफलम म्हणजे कर्मफलाचा. कार्यम म्हणजे कर्तव्य. कर्म म्हणजे कर्म. करोती म्हणजे करतो. यहा म्हणजे जो. सहा म्हणजे तो. संन्यासी म्हणजे संन्यासी. च आणि योगी कर्मयोगी. च म्हणजे आणि. न म्हणजे नाही. निरग्निही म्हणजे अग्निरहित असणारा, अग्नीचा ज्याने त्याग केलेला आहे असा. गृहस्थाला अग्नी सांभाळण्याचं बंधन आहे, पण संन्याशाला अग्नी सांभाळण्याचं बंधन नाही, म्हणून संन्याशाला निरग्निही असं म्हटलेलं आहे इथे. न म्हणजे नाही. च म्हणजे आणि. अक्रिय म्हणजे क्रिया न करणे, कुठल्याही प्रकारचं कर्म न करणे. अन्वय. यः कर्मफलम अनाश्रितः कार्यं कर्म करोति सः संन्यासी च योगी च निरग्निः न च अक्रियः न. जो पुरुष कर्मफलाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी आणि तोच योगी आहे. परंतु अग्निरहित असणारा, अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे, तसेच क्रियांचा किंवा कर्माचा त्याग करणारा योगी नव्हे. या श्लोकामध्ये संन्यासी आणि योगी कुणाला म्हणावं हे भगवंतांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. हा सगळा विषय 5व्या अध्यायात होऊन गेलेलाच आहे. पुन्हा एकदा भगवंत सांगतायत की ज्यांनी कर्मफळाचा त्याग केलेला आहे, म्हणजे ज्याची वृत्ती संन्यस्त झालेली आहे, तो खरा संन्यासी. कर्मयोगी सुद्धा त्यालाच म्हणावं, कारण कर्मयोगाचं मुख्य ब्रीद हेच आहे की कुठल्याही कर्मफळाचा आश्रय न घेता कर्म केलं पाहिजे, कर्तव्य कर्म केलं पाहिजे. त्यामुळे जो कर्मफळाचा आश्रय घेत नाही तोच संन्यासी आहे आणि तोच कर्मयोगी आहे, असं भगवंतांनी पहिल्याच ओळीमध्ये सांगितलं. संन्याशाला अग्नी सांभाळण्याचं बंधन नाही. गृहस्थाश्रमाला घरामध्ये अग्नी तेवत ठेवण्याचं बंधन आहे. आत्ताच्या काळामध्ये अग्नी तेवत जरी ठेवला नाही तरी आपल्याकडे काड्यापेटी असते, लायटर असतं. कुठल्याही क्षणी अग्नी प्रज्वलित करता येण्याची सोय गृहस्थाश्रमामध्ये आहे. पण संन्याशाला असा अग्नी बाळगणं हे बंधनकारक नाही. त्यामुळे संन्याशाला निरग्नी म्हणतात. त्याचप्रमाणे संन्यासी जो असतो तो अनेक क्रिया करत नाही. गृहस्थाश्रमामध्ये शिरत नाही, लग्न करत नाही, नंतर मुलं बाळांना जन्माला घालत नाही. अर्थातच गृहस्थाश्रमाची नोकरी धंदा, हे जे गृहस्थाश्रमाचं दैनंदिन व्यवसाय करणं, हे कर्मसुद्धा संन्यासी करत नाही. इथे भगवंत सांगतात केवळ अग्नी सांभाळला नाही किंवा केवळ क्रिया केल्या नाहीत म्हणून लगेच तो संन्यासी होत नाही. जर तुम्ही संन्यास घेतला आहे पण कर्मफळाची तुम्हाला इच्छा असेल तर त्या व्यक्तीला संन्यासी असं म्हणू नये, असं इथे भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. जेव्हा मुक्तीची सुद्धा इच्छा संपते, संन्यास घेऊन मुक्ती मिळवायची असते, पण मुक्ती हे सुद्धा एक प्रकारचं फळच आहे. संन्याशाला जेव्हा मुक्तिरूपी फळाची इच्छा सुद्धा राहत नाही तेव्हा तो खरा संन्यासी ठरतो. मुक्ती मिळेल तेव्हा मिळेल. आपण जो काही मार्ग पत्करलेला आहे भगवत प्राप्तीसाठी, त्या मार्गावरनं चालत राहणं हे जर संन्यासी करत असेल तर त्यालाच संन्यासी म्हणावं. मुक्तिरूपी फळाची सुद्धा इच्छा उरता उपयोगी नाही, त्यालाच संन्यासी म्हणावं. आणि तोच खरा कर्मयोगी. संन्यासी जरी झाला तरी त्याला संन्यासाश्रमात जी कर्म करायची ती करावीच लागतात. त्यामुळे केवळ कर्म न करणे किंवा गृहस्थाश्रम न स्वीकारणे हा संन्यास मार्ग नव्हे, तर कुठलंही कर्म करत असताना कर्मफलाचा त्याग मनाने घडणं हा खरा योग आहे, हाच खरा संन्यास आहे, असं भगवंत इथे सांगतात. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया.
ॐ श्री परमात्मने नमः। अथ षष्ठोऽध्यायः। श्रीभगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स सन्न्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः। हरि ओं तत्सत्।